नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लाहाडे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज एका महत्त्वाच्या विषयाची बातमी आपण चर्चा करणार आहोत की जगातील सगळ्यात मोठ्या उद्योगपतींचे, अर्थतज्ञांचे, राजकीय नेत्यांचे व्यासपीठ असणारं म्हणजे दावोस, स्वित्झर्लंडमधलं हे ठिकाण आहे. येथून एक मोठी बातमी बाहेर आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये 30 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे. त्यांनी पहिल्या दिवशी 14.5 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट आल्याचं जाहीर केलं. दुसऱ्या दिवशी उरलेले इन्व्हेस्टमेंट आलेले आहे. तर महाराष्ट्रात 30 लाख कोटीची गुंतवणूक येणार म्हटल्यानंतर बऱ्याच जणांचे भुवया उंचावल्या. प्रश्न असा आहे की ही गुंतवणूक खरंच येणार आहे का, असं त्या काही लोकांचा प्रश्न आहे. कागदपत्रे करारात झाला पण ती अंमलात येणार आहे का? दरवर्षी दावोसमध्ये करार तर होतो पण त्याची अंमलबजावणी होते का नुसतं कागदपत्रावर सह्या केल्या जातात असं आहे. आता इथे दावोस येथे काय कुठं होतो करार? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे WEF या जगातील टॉप कंपन्या आणि सरकार, काही राज्य सरकार इथे गुंतवणुकीचे करार करतात. महाराष्ट्र सरकार दरवर्षी या दावोसमध्ये भाग घेतं आणि इतिहासातील सगळ्यात मोठं MOU म्हणजे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग हे तिथं साईन केलं जातं, सह्या केल्या जातात. आता महाराष्ट्रामध्ये 30 लाख कोटीची गुंतवणूक येणार आहे. तर त्यातली महत्त्वाची गुंतवणूक कोणत्या झालेल्या आहे? तर साधारणतः 14.5 लाख ते 30 लाख इतके MOU झालेले आहेत. 15 ते 20 लाख नोकऱ्यांची त्याच्यामुळे शक्यता निर्माण झालेली आहे. मुख्यतः जो भाग आहे AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यानंतर डेटा सेंटर, स्मार्ट सिटी, ग्रीन एनर्जी, इंडस्ट्री या सगळ्या क्षेत्रांमध्ये करार झालेले आहेत. हे आकडे छोटे नाही आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे, दिशा देणारे हे आकडे आहेत. आपल्याला ऐकायला असं वाटतं पण तेवढे पैशात जेव्हा कारखाना उभा राहतो तेव्हा कारखान्यात मिळणारे लोक, त्याच्या संबंधित असणाऱ्या लोकांना मिळणारी कामं, असे भरपूर लोकांना रोजगार मिळाला जातो. कोणते मोठे प्रकल्प येणार आहेत नाही का? तर टाटा ग्रुपनी 90,000 कोटी रुपयांचे करार केलेले आहेत की आम्ही 90,000 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करून नवीन कारखाने उभारणार आहोत. अडाणी ग्रुपने साधारणतः 5 लाख कोटी गुंतवणूक करून नवीन ग्रीन एनर्जीचे कारखाने, इंडस्ट्री उभारण्याचं त्याने कबूल केले. AI हब, डेटा सेंटर यांनी साधारणतः 3 लाख कोटी गुंतवणूक येणार आहे. मग आता ही गुंतवणूक कुठे येणार? तर फक्त मुंबई पुणेमध्येच येणार आहे असं नाही. तर पेण, रायगड हे जो भाग आहे मुंबईला लागून, तिथं स्मार्ट सिटी बनवण्यासाठी साधारणतः 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक येणार आहे. आता हे आकडे तुम्हाला मुद्दाम समजून सांगण्यासारखं कारण काय होतं की साधारणतः 1,000 कोटी रुपयाचा जरी इंडस्ट्री उभी राहिली तर 10,000 लोकांना काम मिळतं. एवढं मोठं जेव्हा गुंतवणूक येते तर तेव्हा किती रोजगार महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल. आता काय होतं, एखाद्या कारखान्यामध्ये समजा 10,000 लोक कामाला लागले, मग तेवढेच बरं आहे का? नाही. तर ते कारखान्यामध्ये इतर मटेरियल सप्लाय करणारे जे छोटे कारखाने असतात, टूल्स बनवणारे असतात, तर त्यांच्याकडे सुद्धा धंदा वाढतो. मग मालवाहतूक आहे, कॅन्टीन धंदा आहे, छोटं सप्लाय आहेत, त्यांचासुद्धा धंदा आपोआप वाढतो. म्हणजे हस्ते परहस्ते साधारणतः हे 10,000 असेल तर ते 10-20,000 लोकांना अजून रोजगार मिळाला जातो. म्हणून ही आपल्या सांगितलं की जेव्हा ही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट येईल तेव्हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल. त्याचा महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांना, नवीन शिकलेल्या इंजिनियर्सला मोठा फायदा झालेला दिसत. आता खरी परिस्थिती काय आहे की सगळी रक्कम MOU आहे म्हणजे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग, मग आम्ही गुंतवू. विरोधी पक्षांचं म्हणणं तेच आहे, तो खरंच येणार आहे का? नुसतंच MOU झाले. पण पूर्वीचा आपण जर हिशोब काढला तर हा लगेच पैसा येतो असं नाही. भविष्यात गुंतवणूक करण्याची या
MOU करणाऱ्यांची तयारी आहे. महाराष्ट्रामध्ये जर पूर्वीचा MOU पाहिला, याच्या अगोदर जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी 4-5 वेळा MOU केले, तर त्याच्यातले म्हणजे जे करार झाले त्याच्यातले 60 ते 70% इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये ऑलरेडी आलेली आहे. म्हणजे समजा आता 30 लाख कोटीचे गुंतवणुकीचे करार झाले, तर आपण अगदी 60 जरी धरले तरी 18 लाख कोटीची गुंतवणूक भारतामध्ये नक्की येईल याची खात्री आहे. बाकीचे कदाचित नवीन आता पद्धत महाराष्ट्राची प्रगती पाहून लोक गुंतवणूक करू शकतात. काही वेळा आणि वेळेला महाराष्ट्रामधलं वातावरण आवडलं नाही, लोक गुजरातमध्ये जातात, तामिळनाडूमध्ये जातात, काही बेंगलोरला जातात, की आपल्या जे करार वगैरे आहेत त्याच्यानुसार तो प्रकार घडतो. तर साधारणतः 20 लाख कोटी ते 30 लाख कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये यायला हरकत नाही. आता पुढं काय घडेल नाही का, तर साधारणतः कारखाने उभारायचे म्हणजे जमिनीची उपलब्धता लागते. मग ती जमीन मिळवावी लागते, शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतात, त्यांच्या जमिनी ताब्यात घ्याव्या लागतात, त्यांचे करार करावे लागतात, ती जागा त्या कारखान्याला ताब्यात द्यावी लागते. या सगळ्या गोष्टी घडायला थोडासा वेळ लागतो. दुसरा प्रश्न काय होतो की परवाने, म्हणजे सरकारचे जे परवाने लागतात ते वेगवेगळ्या प्रकारचे जे परवाने असतात ते परवाने मिळायला थोडासा उशीर लागतो. प्रशासनाचा वेग योग्य राहिला तर ती कामं लवकर होतात. गुजरातमध्ये एक खिडकी योजना चालू झाली होती, एकाच ठिकाणी सगळे परवाने तुम्हाला मिळेल. त्याच्यामुळे गुजरातमध्ये इंडस्ट्रीची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. कोणी नवीन उद्योग आले की तो गुजरातमध्ये जायचा प्रयत्न करतो, कारण तिथं टॅक्सचं प्रमाण कमी आहे, तिथं पाण्याची उपलब्धता चांगली आहे, सरकारची जी धोरणं आहेत ती सध्या खूप चांगली आहेत, त्याच्यामुळे गुजरातमध्ये जास्त जातं. आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आले, त्यांनी तीच योजना महाराष्ट्रात चालू केली की सगळे परवाने एकाच ठिकाणी मिळतील, लवकर लवकर तुमची कामं होतील, टॅक्स रिलीफ देण्याचा प्रयत्न केला जातो. काही वर्ष तुम्हाला आम्ही टॅक्स लागणार नाही, पण तुम्ही आमच्याकडे कारखाने खोला. तर त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे सुरू होतील. जे MOU झाले ते इन्व्हेस्टमेंट नक्की येईल असं वाटतं. आता मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार फक्त मुंबई, पुणे, नागपूर हा 3 शहरामध्ये येतो असं नाही. पूर्वी काय व्हायचं की लोक जे कारखाने उभारायचे ते या 3 शहराभोवतीच त्यांचं लक्ष असायचं, कारण रस्ते, पाण्याची उपलब्धता, रोजगारासाठी लागणारे तज्ज्ञ, स्किल वर्कर हे तिथं उपलब्ध होते. म्हणून लोक जवळपास मुंबईच्या, पुण्याच्या जवळपास, त्याच्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे वाढलेले आहेत. पण यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी काय केलेलं आहे की पेण, रायगड ही नवी तिसरी मुंबई झाली, नवी मुंबई झाली, आता तिसरी मुंबई उभारायचं त्यांचं तयारी आहे. स्मार्ट सिटी बनवायचं आहे त्यांना. मोठ्या प्रमाणात जमीन ताब्यात घेऊन सिस्टमॅटिक असं त्यांना चंदीगड जसं उभारलं आहे तसं सिस्टमॅटिक शहर उभारायचं आहे. तिथं कारखान्यांना सुद्धा व्यवस्थित सगळ्या सोयी मिळतील अशा दृष्टीने प्रयत्न करायचं त्यांचं चालू आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र हा AI आणि इंडस्ट्रीचा हब बनेल अशी खात्री आहे. राज्याची अर्थव्यवस्था महाराष्ट्रामध्ये सध्या नंबर 1 आहे. म्हणजे संपूर्ण देशामध्ये जेवढी राज्य आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे ती नंबर 1 आहे. मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे की थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्र 1 ट्रिलियनचा अर्थव्यवस्था झाली पाहिजे. आणि हे जर MOU अंमलामध्ये आले, 30 लाख कोटीची गुंतवणूक जर आली, तर आपल्याला साधारणतः कायम 1 ट्रिलियन आपण केव्हाच पार करू आणि देशामध्ये नंबर 1 राहू. त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस हे मनापासून प्रयत्न करतात. विरोधी पक्षांनी त्यांना साथ देणं गरजेचं आहे. आता काही जुने जाणते नेते, पण त्यांचं मानसिक स्थिती खराब झालेली असे काही नेते आहेत, ते शंका करतात की टाटा आणि अडाणी तर भारतीय आहेत, मग त्यांनी दावोसमध्ये जाऊन करार का केला. तर दावोसमध्ये असं एक संपूर्ण जगातले लोक गोळा होतात, मोठमोठे उद्योगपती येतात आणि इतर देश कोणतेच तुम्हाला सवलती देतात. आता अडाणीनं महाराष्ट्रात
गुजरातच का गुंतवणूक, त्यांना गुजरातनी सवलत दिली असते गुजरातमध्ये गेले असते, त्यांना तामिळनाडून सवलत दिली असते तर तामिळनाडूमध्ये गेले असते. मग हे सगळं कुठं पाहायला मिळतं तर दावोसमध्ये मिळतं. कदाचित त्यांना स्वित्झर्लंडमध्ये जागा मिळेल, कदाचित त्यांना UK मध्ये चांगली जाईल, अमेरिका प्रयत्न करते आमच्याकडं कारखाने उघडा, म्हणजे सगळे देश प्रयत्न करतात. त्याच्यामुळं अडाणी असो टाटा असो हे जरी भारतीय असले तरी त्यांना दावोसमध्ये कोण कोण चांगल्या फॅसिलिटी देते हे पाहायला मिळतं. त्याच्यामुळे ते लोक तिथं जाऊन करार करतात. त्याच्यामध्ये महाराष्ट्राने त्यांना चांगल्या फॅसिलिटी ऑफर केल्यामुळं त्यांनी महाराष्ट्राशी MOU साधून केलेलं आहे. म्हणजे त्यांना ते बरंच असतं की महाराष्ट्रातले लोकांचे तुम्ही इथं करार का नाही केले, ते लोकांनी करार केला पाहिजे ना इथं. त्यांना जर अमेरिकेत जास्त फॅसिलिटी मिळत असेल तर ते तिथं जाऊन कारखाना उभारतील. त्यांना जर तामिळनाडूमध्ये जास्त फॅसिलिटी मिळते ते तिथं जाऊन उभारतील. पण त्यांना हे सगळे तामिळनाडू म्हणा, UK म्हणा, अमेरिका म्हणा कुठं भेटतात तर दावोसमध्ये भेटतात. म्हणजे लक्षात घ्या की हे लोकांनी तिथं जाऊन करार आपल्या महाराष्ट्राचे करार का केले, तर त्यांना सगळ्याचं एक आपण बाजारामध्ये गेले की आपण 4 ठिकाणी चौकशा करतो. हे काय, इथं काय भाव आहे, तिकडं काय भाव आहे. त्याच पद्धतीने हे उद्योगपती सगळी देशांच्या भेटी देतात स्टॉलला. कोण काय फॅसिलिटी देतं, कुठं जागा आहे, तिथलं शासन व्यवस्था कशी आहे, स्थैर्य आहे का, दादागिरी आहे का, कामगार उपलब्ध आहेत का, पाणी उपलब्ध आहे का, रस्ते आहेत का. आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात समृद्धी मार्ग झाला आहे किंवा आता शक्तिपीठ निर्माण होतं आहे, वाढवण बंदर होतं आहे. त्याच्यामुळे उद्योगपतींना एक लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सुविधा उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक उद्योगपती महाराष्ट्रामध्ये कारखाना उभारण्याचा प्रयत्न करू शकतो. तर ही जी देशाची राष्ट्राची आपल्या महाराष्ट्राची प्रगती चालू आहे त्याच्याबद्दल कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. ही माहिती तुम्हाला द्यायची होती म्हणून आजचा हा एपिसोड केलेला आहे. माझा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण.